तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आज काहीतरी नवीन दाखवणार आहे. बघा किती सुंदर परिसर आहे हा. आणि हा एकदम डोंगरामध्ये आहे. मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यात कारेगाव हे गाव आहे. आणि आपण ज्यांच्या घरी आले ते आमचे मित्र अशोक दैफळे, कारेगावचे माजी सरपंच. बघा मित्रांनो, आधी डोंगरावर आहे असं जंगलात मंगल आहे. बघा असं उंच आहे, मला सुद्धा दम लागू राहिला वरती चढण्यासाठी. आणि जंगलामध्ये मंगल आहे. बघा आता वर सगळा डोंगर आहे. आणि आमचे मित्र आहेत अशोक दैफळे सरपंच, त्यांनी अख्खा डोंगर कोरला. आणि डोंगर कोरून इथं बघा हे नेट बनवलंय मुलासाठी. आणि आपली SV नेटची अपूर्वा, रुपनर, सोहम, हे बघा बॉलिंगचं मशीन आहे प्रो. आणि स्वतः हे बॉल बघा. आणि सरपंच इथं मस्त सावलीला बसलेले आहे छत्री खाली. आणि हे बघा पूर्ण नेट बनवलं आहे डोंगर कोरून. आणि खरंच मित्रांनो, हे बघा सरपंच मस्त. आणि बघा असं बटन दाबून धरावं लागतं मित्रांनो. बटन दाबल्याच्या नंतर या मशीनला आतमध्ये स्प्रिंग आहे. तर इतकं 140च्या स्पीड, 100चा स्पीड, जसं स्पीड सेट करू तशा स्पीडने बॉल टाकतं. तिकडे सोम बॅटिंग करतोय, अपूर्वास इकडं मशीन हँडल करीत आहे. आणि एक बॉल सोम असा तिकडून खेळत आहे. तर मित्रांनो, मी दररोज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पहा मशीन किती जबरदस्त स्पीड आहे त्याला. पहा मशीन. आणि मशीन मुलांना हे काय मित्रांनो 10 आणि 15,000 रुपयाच नाही, त्या मशीनला 70-80 हजार रुपये लागतात. हे नेट बनवलं. खरंच सरपंचाचं किती क्रिकेट या खेळावर मन आहे. बघा मुलाला एवढा खर्च करून दिला. मित्रांनो, हे नेट बनवणं एवढं सहजासहजी झालं नाही. नेट बनवण्यासाठी त्यांना 2-2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. हे पहा पूर्ण डोंगर कोरला त्यांनी. आणि हे नेट बनवलेलं आहे. मॅट आहे खाली, त्याच्या खाली सिमेंटचं बनवलं आहे. ते सगळे नेट टाकली, वरती लाईट बसवलेत. आणि असं सुंदर असं वरती तुम्हाला सांगतो मित्रांनो, खरंच असं आहे उंच ठिकाणी घर बांधून राहावं पाहिजे. असं निवांत मस्त इथं थंड हवा लागते. म्हणजे एकदमच खास. मला तर फार आनंद झाला इथं येऊन. आणि सोम बॅटिंग करतोय आता. तो या मशीनवर पहिल्यांदाच खेळतो, कारण एवढ्या स्पीडनं तो अजून कधी खेळलेलाच नाही. त्यामुळे त्याला पाहिजे असं काय खेळता येईना. पण तरी बी प्रयत्न करतोय, पण खेळू राहिला चांगला. तर खरंच नेट एकदम खास असं सरपंचाने बनवलं आहे. आणि अनुष त्यांचा मुलगा फार सुंदर असं क्रिकेट खेळतो. हे फार सुंदर परिसर आहे खाली सगळा. आणि आम्ही उंच डोंगरावर आहेत. खरंच मित्रांनो, तिथं लईच मजा आहे. अशा उंच ठिकाणी असं भारी बंगला बांधून राहावा पाहिजे. आणि मग म्हटलं चला आज सोमला आणि भक्तीला घेऊन आलो. आणि मग मजा घेतली आम्ही सगळी. इकडे बघा मशीन, सरपंच मस्त तिकडे खुर्ची टाकून छत्रीच्या सावलीला बसलेले आहेत. सोम इकडे बॅटिंग करतोय. आणि मग भारीच सगळं एकदम व्यवस्थित. तर मित्रांनो, मी